याहुनी ग्रहणीचे श्रेष्ठ शब्द ऐका बरं का. संक्रमणादी दान श्रेष्ठ, याहुनी ग्रहणीचे श्रेष्ठ, ग्रहणाहुनी वरिष्ठ, व्यतिपात वै धृती. किती पर्वकाळ सांगितले मी? बोट तरी बघा बरं का. 4 पर्वकाळ. नंबर 1 पहिला पर्वकाळ, दान धर्म कुणाला करायचा असेल तर पहिला पर्वकाळ त्याला सांगितलं संक्रमणादी दान श्रेष्ठ, म्हणजे कालचा पर्वकाळ गेला ना, याला एक दान धर्माची भूमिका सांगितली. काय करायचं? गुळ असेल, तीळ असेल, दान धर्म करायचं, हे एक दान. पण कालचा पर्वकाळ काही जणाला डोक्यामध्ये थोडा अडचणीचा करू लागला बरं का. एकादशी धरावी का हे संक्रांतीचं व्रत करावं, हे पर्वकाळ कालचा जो आला होता का नाही, चांगल्या चांगल्याचं डोकं खाऊ लागला बरं का. आता याला जास्त काही न बोलता एक सोप्या भाषेमध्ये सांगतो. एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर बरोबर द्या बरं का. सांगा, मकर संक्रांतर श्रेष्ठ शब्द ऐका बरं का. मकर संक्रांतर श्रेष्ठ का एकादशी श्रेष्ठ? वा, एकादशी श्रेष्ठ उत्तर दिलं. मग काल तुम्ही तीळ खाल्ले का फराळाचं खाल्लं? ऐका बरं का. आता कालचा जो पर्वकाळ होता का नाही, तो खरा पर्वकाळ वारकऱ्याच्या बाबतीमध्ये आपला भागवत संप्रदाय आहे. आपला एक खरा पर्वकाळ सांगितलेला आहे, तो पर्वकाळ म्हणजे एकादशी. हे पटत नसेल तर याच्या पुढे सांगतो आणखी. अनेक व्रत आहेत, एक व्रत नाही, अनेक व्रत आहेत, पण सगळे व्रत येऊन एकादशीच्या पायाला लागतात. पायाला लागतात म्हणजे चिमटा घ्यायला नाही बरं का. सगळे येऊन एकादशीचं दर्शन घेतात का. एकादशीचं महात्म्य एवढं श्रेष्ठ आहे की ते सगळेजण येऊन एकादशीच्या पाया लागतात. म्हणजे एकादशीपेक्षा मोठं व्रत कुठलं सुद्धा नाही. विठाला विठाला. आपले गंगापूरचे राऊत बाबा आहेत का नाही, त्यांचं एक वाक्य मी ऐकलं बरं का. त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आपल्या कामाच्या, बरं का, लक्ष देऊन ऐका. एकादशीच्या दिवशी शक्यतो माणसानं अन्न खाऊच नये. ऐका बरं का. स्वतः पण खाऊ नये आणि दुसऱ्याला सुद्धा दान म्हणून सुद्धा देऊ नये. त्याला पाप सांगितलेलं आहे बरं का. एकादशीस अन्नपान जे नर करीती सेवन, श्वान विष्टे समान. फुल्ल टिंब टिंब. गोष्ट लक्षात घ्या बरं का. जे जे मंडळी एकादशीच्या दिवशी चांगले चांगले भजे, पापुड्या, कुरड्या, हे असं चांगलं 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 भाकरी वगैरे खातात का नाही, ते कुत्र्याचा टिंब टिंब खातात. आता इथून पुढे लक्षात ठेवा बरं का. आता हे व्रत करायचंय अथवा न करायचंय, श्वान विष्टे समान त्यांना असताना तो दोष लागतो, जो माणसं अन्नदान किंवा अन्न खातात ते. विठाला विठाला. तसं कालचं व्रत असताना श्रेष्ठ व्रत जर सांगितलेलं आहे आपल्याकरता एकादशी. आणि आजचं एक पर्वकाळ सुंदर स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे द्वादशी, म्हणजे श्री भगवानू. आता पहा, आजचा एक या परिवाराकरता असणारा सुंदर असणारा हा पर्वकाळ साधलेला आहे की द्वादशीच्या दिवशी जर अन्नदान केलं तर हे अन्नदान सुद्धा श्रेष्ठ आहे. दशमीचा असेल, एकादशीचा असेल आणि द्वादशीचा असेल. एकादशीच्या दिवशी फक्त उपवासाचंच असणारं दान करणे. दशमीच्या दिवशी काही तुम्ही अन्नदान करू शकता, पण द्वादशीच्या दिवशी सुद्धा करू शकता, पण एकादशीच्या दिवशी मात्र नाही. म्हणून आजचा सुंदर असणारा पर्वकाळ आहे. आज द्वादशी आहे, ज्याला आपण बारस म्हणतो. आणि आजची देवता म्हणजे श्री भगवान असणारी देवता सांगितलेली आहे. आजचा आणखी एक पर्वकाळ या कुटुंबाला साधलेला आहे. आजचा वार कोणता आहे? काही जणांना वार सुद्धा लक्षात राहत नाही बरं का. आजचा वार कोणता? गुरुवार. आजचा वार कोणाचा आहे? आपल्यात मेळ भरपूर नाहीत बरं का. आजचा वार जर कोणाचा असेल वारकरी संप्रदायामध्ये तर आळंदी निवासी माऊलींचा असणार आजचा वार बरं का. आजचा असणार हा गुरुवार आहे, तो माऊलींचा असणार हा गुरुवार आहे. म्हणजे या बाबतीमध्ये या पर्वकाळाला सुद्धा असणारा माऊलींचा सुद्धा असणारा जो वार आहे गुरुवार, याच्या बाबतीमध्ये सुद्धा आज अन्नदानाची सेवा आहे. विठाला विठाला.
पर्वकाळ आणि याच्यानंतर एक पर्वकाळ सांगितलेला आहे आपल्या आईच्या बाबतीमध्ये. या ठिकाणी हे दान धर्म मंडळी करत आहेत, त्याला एक भूमिका सांगितलेली आहे. सकल तीर्थाची धुरे जे का माता पितरे, तया सेवेसे कीर शरीरे लोन की जे. म्हणजे आई वडिला करता स्वतःचं आपलं शरीर मात्र त्या ठिकाणी एकदम स्वरूपामध्ये असणारं झिजवलं पाहिजे त्यांची सेवा करण्याकरता. जिवंत असेपर्यंत आणि मरण पावल्याच्या नंतर सुद्धा असणारं झिजवलं पाहिजे शरीर. त्याचं कारण एक आहे, आई वडिलाचं पूजन करणं मात्र फार गरजेचं आहे. याला एक प्रमाण सांगतो पुढे चलतो. माता पितयाचे करी जो पूजन, 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 धन्य त्याचे पुण्य यह लोकी. माता पितयाचे करी जो पूजन, धन्य त्याचे पुण्य यह जगी. माता पितयाचे करी जो पूजन, 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 धन्य त्याचे पुण्य इह जगी. आता पहा, आपल्या आईच्या प्रीत्यर्थ सुद्धा या ठिकाणी नामदानाची आणि अन्नदानाची सेवा आहे. आणि आजची जी सेवा आहे का नाही, हे मासिक श्राद्धाच्या निमित्तानं असलेली एक सेवा आहे. हे मासिक श्राद्ध का घालायचे याची भूमिका लक्षात ठेवा बरं का. हे कीर्तन मला तर असं वाटतं की आपल्या गावामध्ये प्रथमच कीर्तन असेल. काय म्हणतो लक्षात आलं का? मासिक श्राद्धाचं हे कीर्तन आपल्या गावामध्ये प्रथमच आहे. याच्या अगोदर कीर्तन हे झालेलं नाही. फक्त आपण माणूस जीव घालतो आणि पुढं चलतो बरं का. पण कीर्तन हे पहिलंच असणार आहे. माझं सुद्धा कीर्तन पहिलंच आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? मासिक श्राद्धाचं कीर्तन मी कधीच केलेलं नाही बरं का. हां, मी 5वीचं कीर्तन केलेलं आहे, नाव ठेवायचं कीर्तन हे दुसरे कीर्तन हे केले. एका मांजरीचा वाढदिवस सुद्धा केला मी, त्याचं सुद्धा कीर्तन केलं. पण हे मात्र कीर्तन मी कधी सुद्धा केलेलं नाही. म्हणजे मला सुद्धा असणारा हा पर्वकाळ आहे. आता ऐका, हे असणारं जे प्रथम आहे का नाही मासिक श्राद्ध, एकदम प्रथम मासिक श्राद्ध आहे. याचा नेमका अर्थ काय होतो हे आपल्याला कळायला पाहिजे. मासिक श्राद्ध का घालायची याची भूमिका सांगतो. आज या मातोश्रीच्या बाबतीमध्ये असणारं मासिक श्राद्ध आहे. यांना आज 2 तासाची विश्रांती असते. लक्ष करा बरं का, फक्त 2 तास. त्याच्यानंतर मात्र विश्रांती नसते. पुन्हा सारखा प्रवास करावा लागतो. असं समजत नसेल तर सोप्या भाषेमध्ये सांगतो. उदाहरणार्थ, छत्रपती संभाजीनगर पासून तुम्ही एसटी मध्ये बसलात आणि पुण्याला तुम्हाला जायचं आहे. एसटी सारखी चलते बरं का. कशी चलते पहा. स्टँडला जाणार, प्रवासी उतरणार की लगेच चालणार, प्रवासी उतरणार की लगेच चालणार. पण तो बाबा एका ठिकाणी गाडी उभा करतो, खास महत्वा करता. वा, टाळ्या वाजवा एकदा. कशा करता उभा करतो? एकदा जेवणा करता उभा करतो. आणि तो सांगतो कसा, फक्त 15 मिनिटं गाडी थांबेल. कशा करता सांगतो माहिती का? असं जर लोकांना सांगितलं 1 तास थांबणार आहे, तो लोक 1.5 तास लावतात. मग काय सांगावं लागतं, गाडी फक्त 15 मिनिटं थांबेल, लगेच गाडी निघेल. मग लोक काय करतात, आपल्या भाकरी वगैरे पटकन असतं काढणं की लगेच जेवण करणं की लगेच चालणं. जसं त्या एसटीच्या प्रवासामध्ये जशी गाडी एका हॉटेलला थांबते का नाही, तसलं आपलं सुद्धा जे जीवन सांगितलेलं आहे का नाही, मरण पावलेल्या माणसाचं जीवन, त्याचा प्रवास मात्र 1 महिन्यापर्यंत सारखा चालत असतो. फक्त 1 दिवसाची मासिक श्राद्धाच्या दिवशी त्याला विश्रांती असते. आणि किती विश्रांती असते ते पण ऐका, दिवसभर नाही बरं का, अजिबात दिवसभर नाही. फक्त त्याला 2 तासाची विश्रांती असते. तुम्ही मला 2 तासाची विश्रांती कशी काय? त्याचं कारण सांगितलेलं आहे. 1 तासाचं त्याचं जेवण. तुम्हाला एवढा वेळ लागतो का? लागतो एवढा वेळ. रोजानं गेल्याच्या नंतर एवढा वेळ लागतो.
फक्त कांदे लावायचं गुत्त जर घेतलेलं असेल तर एवढा वेळ मात्र लागत नाही, मग 15 मिनिटामध्ये जेवण होतं बरं का. मग जर रोजानं माणूस गेला असेल तर त्याला 1 तासाची विश्रांती, आणि रोजानंच गेलेला असेल तर जेवण झाल्याबरोबर पाटील उठतात का पुन्हा 1 तासाची पुन्हा विश्रांती. तसं त्या जीवात्म्याला सुद्धा सांगितलेलं आहे, त्यानं निवांत 1 तासापर्यंत जेवण करावं, जेवण झाल्याच्या नंतर पुन्हा विश्रांती करावी आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात व्हावं. याला म्हणायचं मासिक श्राद्ध. विठाला विठाला. जे घरची मंडळी त्यांच्या नावानं अन्नदान घालतात, मग कुठलंही अन्नदान असो बरं का, चपाती असेल, वरण असेल, भात असेल, लाडू असेल, काय काय तुम्ही इथं पदार्थ तयार करता का नाही, हे सगळे पदार्थ त्या जीवात्म्याला तिथं जाग्यावर असणारे ते पोहोचिती करतात. याचे 2 सांगितलेले कारण आहेत. जसं इथं पैसे जर आपण बँकेमध्ये टाकले आणि त्यांच्या नावानं जर टाकले, जसे तिथं त्या माणसाला मिळतात, तसं इथं सुद्धा अन्नदान केलेलं माणसाला त्या ठिकाणी मिळतं. ही सुद्धा एक भूमिका आहे. आणि याचं एक वर्णन असं केलेलं आहे, तुका म्हणे पितर आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती आपुल्या कोळा. कारण माझ्या प्रवासाच्या बाबतीमध्ये मला घरून असणारा अन्नदानाची सेवा आलेली आहे, म्हणून घरच्या मंडळीला सगळ्याला असणारा ते आशीर्वाद मात्र देतात. विठाला विठाला. आता इथून पुढं सुद्धा बरं का, हे तर पहिलं मासिक श्राद्ध आहे. इथून पुढं सुद्धा जेवढे काय आता हे वर्षामध्ये मासिक श्राद्ध होणार आहेत, प्रत्येक मासिक श्राद्धाला कीर्तन होणारच आहे आणि भजन होणारच आहे. बरोबर का ना? होईल नाही, होणारच बरोबर ना. आणि हे कार्यक्रमाचं नियोजन करत असताना रामभाऊनी नियोजन केलंय बरं का. आता त्यांच्याकरता टाळ्या वाजवा एकदा, कारण हे नानाच्या मनामध्ये एवढं काही नव्हतं. त्यांनी स्वतःहून सांगितलं, महाराज इथंच आहे तर मग कशाला सोडायचं, मग काय असलं आहे. त्याच्यामध्ये आणखी सांगतो, एवढा 13 दिवसाचा कार्यक्रम झाला पण मला मात्र कीर्तन दिलं नाही. पण मी सुद्धा विचार केला, म्हणलं आपलंही कीर्तन आज व्हावं. म्हणलं आता इथून पुढे सुद्धा असणारी मासिक श्राद्धाच्या बाबतीमध्ये कीर्तन होणारच आहेत. त्याची भूमिका अशी आहे, काही प्रथा अशा आहेत, आपण नवीन जर प्रथा जर काही सुरू केल्या का नाही, तर याच्यामध्ये काही भाविक भक्त मंडळी आपल्या आईवडिलांच्या प्रीत्यर्थ दान धर्म करू शकतात. नाही ह्याच्यातला भाग नाही. एक म्हणजे पहिला कार्यक्रम हा 13 दिवसाचा झाला, आणि हा कार्यक्रम सुद्धा आता प्रत्येक मासिक श्राद्धाला सुद्धा असणारा होणार आहे. आता तुम्ही पैप सुद्धा असेच ठेवा बरं का, फक्त कपडा सोडून घेऊन जायचा. आता पहा, ही मासिक श्राद्धाची असणारी सेवा आहे, आणि या मासिक श्राद्धाच्या निमित्तानं आज सेवेकरिता जो अभंग घेतलेला आहे, ज्यांनी सुंदर स्वरूपामध्ये दररोजचा काकडा करतात का नाही, किंवा काकड्याचा ज्यांना अभ्यास आहे, त्या मंडळीकरता हा अभंग मात्र एकदम अवघड नाही, एकदम सोपा असणारा अभंग आहे. अभंग असा आहे, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा. तुकोबाराय सांगतात, मी तुम्हाला देवा काही सांगण्याचीच गरज नाही, तुम्हाला कळतं ना, काही सांगण्याची गरज नाही. अभंगाचं पहिलं विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
काही लोकांना असं वाटत असेल कीर्तन आता संपत आलं बरं का. आता कीर्तनाला सुरुवात झाली. आपल्याकडे एक पद्धत